लाडकी बहीण योजना ह्या योजनेच्या माध्यमातून जो निधी येतोय तो निधी आता पुरुषांच्या अकाउंटला आला होता काही वेळेस पाठीमागच्या वेळेस, कारण त्यांनी अकाउंट चेंज केलं होतं आणि पुरुषांनी फॉर्म भरला होता. त्याबरोबरच आता सर्व महिलांच्या खात्यावरती हे असे पुरुष वगळून हे डिसेंबरचा जो हप्ता आहे 6वा हप्ता तो या महिन्यामध्ये येणार आहे. तो हप्ता किती येणार आहे, नवीन नियम काय आहेत आणि एकूण हप्ता किती आहे टोटली माहिती आपण ह्या व्हिडिओतून बघणार आहोत. आणि एक महत्त्वाचा खूप मोठा बदल आहे योजनेमधील, तुम्हाला तो बदलही कळून जाईल. बँक खातं कुठलं तुमचं पाहिजे तुम्हाला तेही बघून जाईल. आतापर्यंत किती बँकला बॅन केलंय त्या योजनेकरता फक्त काही मोजक्याच बँके आहेत, आपण ते बघणार आहोत. आणि कुठल्या महिलांना 9,600 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना 1,500 आणि कोणत्या महिलांना 2100 मिळणार आहेत, आपण ते सुद्धा या व्हिडिओतलं बघणार आहोत. बघा तुम्ही साईडला पाहू शकता, मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही साईडला बघून घ्या. लाडकी बहीण योजना 6वा हप्ता 9,600 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता ही 6वं जे इन्स्टॉलमेंट आहे ते 6वं इन्स्टॉलमेंट 9,600 कसं, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तुमचा हा प्रश्न या व्हिडिओवरून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, फक्त व्हिडिओ बघत राहा. आणि तुमच्याकरता शेवटला एक धमाकेदार एक न्यूज असणारच आहे आणि एक धक्कादायक बातमी सुद्धा असणार आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 3 कोटी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सरकारकडे प्राप्त झाले होते. म्हणजे 3 कोटीपर्यंत अर्ज हे शासनापर्यंत पोहोचले होते, ते ऑफलाईन असतील किंवा ऑनलाईन असतील. मग ह्या 3 कोटी अर्जामधून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने केले होते अर्ज ते. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून अर्जाची तपासणी करून 2,34,00,000 महिलांना ह्या योजनेचा आतापर्यंत लाभ मिळालेला आहे. आता ह्या 2,34,00,000 मध्ये महिला कशात बघा, त्या महिलांना 7,500 पर्यंत हप्ते काही महिलांना पूर्ण भेटलेले आहेत, काही महिलांना हप्ते हे 2 किंवा 3 भेटलेले आहेत, अशा ही महिला आहेत. तुम्हाला शेवटला हे कळून जाईल तुम्हाला हे चेक कसं करायचं. ठीक आहे, बघा अजूनही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांची स्थिती काय आहे. अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले असले तरी त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. या महिलांना पुढील जे हप्ता आहे 6वा हप्ता त्यामध्ये एकूण किती रक्कम मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत पण त्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, अशा महिलांसाठी जो येणारा 6वा हप्ता आहे, हा 6वा हप्ता किती येईल आपल्याला ते बघायचं आहे. बघा, आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर होण्याची तारीख या संबंधीची माहिती उपलब्ध आहे. आता ज्या महिलांनी ऑक्टोबरला फॉर्म भरलाय त्या महिलांचे सुद्धा फॉर्म हे बघा मंजूर करून यावेळेस त्या महिलांना 6वा हप्ता इतर हप्ते हे एकत्र मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 मुदत दिली होती, जेणेकरून कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये. या कालावधीत सादर केलेल्या अर्जाचे डिसेंबर महिन्यात मंजुरी प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांचे फॉर्म हे ऑक्टोबरला भरलेले आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्या महिलांचे डिसेंबर महिन्यामध्ये ह्यांची जी अर्ज प्रक्रिया आहे, पडताळणी आहे किंवा मंजुरीकरण आहे, तर डिसेंबरला ह्यांचे अर्ज मंजूर होणार आहेत. आणि डिसेंबरमध्ये 9,600 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता ह्या अशा कुठल्या महिला आहेत त्या महिलाला 9,600 रुपये त्यांना मिळणार आहेत ते बघायचं आहे. तालुकास्तरीय समितीकडून मंजूर झालेल्या अर्जापैकी अनेक महिलांना योजनेच्या हप्त्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. अशा महिलांना आता सरकारने, आता महिला कुठल्यात माहिती आहे, ज्या महिलांना बघा आतापर्यंत अर्ज करूनही अर्ज मंजूर झालेला आहे तरीही त्यांना एकही हप्ता आला नाही, अशा महिलांना दिलासा दिला आहे की महायुतीचे सरकार आल्यानंतर उर्वरित हप्ते म्हणजे बघा 7,500 रुपये एकूण 5 हप्ते आणि
वाढीव हप्त्याची रक्कम 2100 रुपये, 7,500 रुपये हे पूर्वीचे 5 हप्त्याचे आणि 2100 रुपये हे 6वा हप्ता डिसेंबरचा. म्हणजे एकूणच हे 7,500 आणि हे 2100 या दोघांची बेरीज केली तर बेरीज होते 9,600 रुपये. हे 9,600 रुपये त्या महिलांच्या खात्यावरती येणार आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही. त्या महिलांच्या खात्यावरती 9,600 रुपये येणार आहेत. आणि ज्या महिलांना आतापर्यंत 5 हप्ते आलेले आहेत अशा महिलांना त्यांच्या खात्यावरती 2100 रुपये हे डिसेंबरचे नोव्हेंबरला मिळणार आहेत. आता पुढला तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता ह्या बँकेचे सुरुवात व्हिडिओ आहेत बँकेचे बँक कोणती. तुम्ही जे आपलं स्टेटस आहे त्यावर तुम्ही जाऊन बघा. आपलं शेडिंग आहे, जाऊन शेडिंग चेक करून बघा. त्यावर दिसतंय बँक ऍक्टिव्ह आहे की बँक अनऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह असेल तर काही टेन्शन नाही, अनऍक्टिव्ह असेल तर तुमचं अकाउंट तुम्ही चेंज करून घ्या, अकाउंट बदलून घ्या. ठीक आहे. बाकी कुठले काही अपडेट नाही, काय नाही, ते उगत काहीच नाही तसलं. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता एक नवीन अपडेट आली होती. ती अपडेट अशी होती, तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या जे वेबसाईट आहे त्यावर तुम्ही आपलं स्टेटस जाऊन तुम्ही चेक करू शकला असतात. आणि त्यात नवीन 3 ऑप्शन आलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही संजय गांधी म्हणा किंवा इतर कोणत्या शासकीय योजना असतील, तुम्ही यांचे पैसे घेत असाल त्या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही हे ऑप्शन आलेलं आहे. ज्या महिलांना ऑप्शन हे हो आले असेल तर त्या महिलांचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. आणि ज्या महिलांचा ऑप्शन नाही असेल अशा महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आणि पुढला होता ऑप्शन ते म्हणजे काय, ॲक्शन म्हणून ऑप्शन होता, ॲक्शन बटन. त्यात तुम्हाला हे तुम्हाला कळणार की आपल्याला आतापर्यंत किती पैसे आपल्या कोणत्या खात्यावरती आलेले आहेत. बघा, काही महिलांचे अकाउंट लिंक आहेत पण त्या महिलांना माहित नाही आपलं अकाउंट कुठलं लिंक आहे. अशा महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत पण त्यांना बँकच माहित नाही. तुम्हाला त्या ठिकाणावर तुम्हाला हे समजून जाईल तुमच्या कोणत्या खात्यावरती किती रुपये आलेले आहेत आणि तुम्ही आतापर्यंत किती हप्ते यशस्वीपणे घेतलेले आहे त्या लाडक्या बहिणींचे. ही आपली टोटल आजची अपडेट होती. तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. नमस्कार, खुश रहा, हॅपी रहा, काळजी घ्या.